गोविंद पाटलांनी कला शाखेत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता 2000 सालापासून शेती करण्यास सुरुवात केली। सुरुवातीपासून त्यांनी शेतीत अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली। त्यांना बेभरवशाच्या हवामानाचा सातत्यानं फटका बसत होता। पाण्याची सोय नव्हती। मग त्यांनी 5 किलोमीटर अंतरावरून पाण्याची पाईपलाईन आणली आणि शेतीला सुरुवात केली। पण हंगामी पाणी असल्यामुळे आम्हाला बारमाही पाण्याची उपलब्धता नव्हती। त्यामुळे हंगामी पिकं घेत असताना किंवा बारमाही पिकं घेण्याचा प्रयत्न करत असता पाण्यामुळे बरेचशे पिकाचं नुकसान झालं किंवा पाणी कमी पडल्यामुळे बरेचसे प्लॉट आमचे वाया गेले। त्याच दृष्टिकोनातून आम्ही मग 2011ला खरबवाडी साठवण तलावाच्या खाली विहीर काढून 160 mm ची 4.5 ते 5 किलोमीटर पाईपलाईन केली। तिथे 20 HP चा पंप बसून पाणी आणलं आणि ॲट ए टाइम 16 एकरला ड्रिप करून पहिल्या वर्षी ऊस लावला। त्याच्यानंतर आमच्या खऱ्या शेतीची सुरुवात झाली। तिथूनच आम्ही वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करायला सुरुवात केली। फळबाग असेल, अद्रक असेल, पपई असेल, केशर आंबा असेल, ह्या साऱ्या गोष्टीकडे वळलो। गोविंद पाटील सुरुवातीला सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि ऊस यासारखी जिरायती आणि बागायती पिकं घेत होते। पण या पिकातून फार मोठा नफा मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। गेल्या वर्षी ऊस पिकातून त्यांनी 850 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतलं होतं। पण ऊसाला सर्वाधिक पाणी लागत असल्यानं त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला। ऊसाच्या तुलनेत 50% कमी पाणी लागणाऱ्या फळपिकांची लागवड करण्याचा निर्णय पाटलांनी घेतला। यंदा जानेवारी महिन्यात त्यांनी 786 वाणाच्या पपईची लागवड केली आहे। बागेची स्वच्छता असेल तर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणे हा खूप कमी होतो। बागेच्या स्वच्छतेवरच बागेचं सारं निरोगीपणा अवलंबून आहे। बागेत कुठेही पाणी साचायला नको आहे, काडी कचरा असायला नको आहे, गवत कुठलेही असायला नको आहे आणि त्यातनं थोडेफार जी रोग येतात, जी बुरशीनाशक येतात, त्याला आपण 22 TN आहे, ब्ल्यू कॉपर आहे, रोडो आहे, रोडोमिल आहे, रोको आहे, अशा पद्धतीचे फवारण्या घेऊ शकतो। त्याच्या पुढच्या मग घेतल्या तर मग आडम स्टार आहे, बाकी अँटीव्हायरस म्हणून व्हायरस साठी जर घ्यायचं असेल तर प्रोक्लेम आहे, ज्यूस आहे किंवा पॉवर 180 आहे। ह्या प्रकारचे औषधे मी या झाडांना किंवा या बागेला वापरलेली आहेत आणि त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे। पपई लागवडीसाठी त्यांनी सुरुवातीला नांगरणी करून रोटावेटर मारला, पूर्व पश्चिम मशागत करून घेतली, त्यानंतर शेणखत टाकून घेतलं। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ इथून पपईची रोपं आणली। 1000 रोपांची 7.5 बाय 7.5 फुटांवर लागवड केली। पपई लागवडीनंतर त्याला वेळोवेळी रासायनिक खतांचे डोस दिले। पपई उत्पादनाचं सर्वात मोठं गमक जर काय असेल तर तिच्यासाठी लागणारा अतिशय चांगल्या दर्जाचा शेणखत पाहिजे। शेणखतामुळे पपईची खूप चांगली साईज येऊ शकते, असंख्य फळं लागू शकतात आणि तुमचं झाड 1.5 वर्षापर्यंत सतत चांगल्या प्रकारचा माल देऊ शकतं। शेणखताबरोबरच रासायनिक खताची डोसेस, स्प्रे, सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्प्रे, मायक्रोन्यूट्रल, ह्या साऱ्या गोष्टी जर ॲव्हरेज मध्ये जर केल्या तर एका झाडाला 100 ते 110 फळं लागू शकतात आणि त्याचं 1 किलोपासून ते 2.25 ते 2.5 किलो पर्यंत वजन येऊ शकतं। मी माझ्या शेणखताच्या रिक्वायरमेंट आणि मागणीचा रिझल्ट बागेला बघितल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आपल्या शेताला जर भरपूर शेणखत दिलं तर आपल्या आजच्या उत्पन्नाच्या 4 पट आपण उत्पादन काढू शकतो। त्या दृष्टिकोनातून चांगला शेणखत मिळेल आणि एक जोडधंदा होईल म्हणून मी हरियाणाला जाऊन 10 मुरा म्हशी घेऊन आलेलो आहे आणि त्यातनं माझ्याकडे दररोज 100 ते 110 लिटर दुधाची निर्मिती होत आहे। गोविंद पाटलांनी रासायनिक खतांबरोबर शेणखताचाही वापर केला। त्यांच्याकडे 10 मुर्रा म्हशी आहेत, त्यापासून मोठ्या प्रमाणात शेणखताची उपलब्धता त्यांना झाली आहे। पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबकचा वापर केलाय। गोविंद पाटलांच्या शेतात 3 विहिरी, 2 बोरवेल्स आहेत। वेळोवेळी ते पिकांना फवारण्या देखील घेतात। सध्या त्यांच्या शेतात पपई तयार झाली असून त्यांची विक्री सुरू आहे। आजवर त्यांनी किमान 125 टन मालाची विक्री केली आहे, तर आणखी 75 टन पपई विक्रीस उपलब्ध होईल असा अंदाज आहे। बागेचं मार्केटिंग करत असताना आम्ही प्रामुख्याने ज्यावेळेस माल तुटायला सुरुवात झाली त्यावेळेस मालेगाव आणि दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। त्या व्यापाऱ्यांनी येऊन आमची बाग बघितली आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी इतकी उत्कृष्ट बाग बघितल्यानंतर असा अभिप्राय दिला आम्हाला की आम्ही भारतभर पपईसाठी फिरलो किंवा पपईच्या व्यवसायासाठी फिरलो, पण तुमचा एरिया किंवा हा परिसर पपईसाठी अतिशय उत्कृष्टरित्या आहे आणि तुमच्या जमिनी पपई या फळासाठी चांगल्या आहेत, तर तुम्ही भरपूर पपईची पिकं घ्या आणि इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर तुमच्या इकडे पपई येऊ शकेल हे सांगितलं। पहिल्या सुरूला आम्ही 13 रुपये किलोने
पहिला पपईची विक्री केली. दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी जागेवरून स्वतः प्लॉटवर स्वतःची लेबर घेऊन काढणी केली. गाडी भरून त्यांनी आम्ही 17 टन माल त्यांना दिला. अशा प्रकारे 125 टन माल आतापर्यंत आम्ही विकलेला आहे. इथून पुढे अजून 75 ते 80 टन माल आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. पपईपासून त्यांना एकूण 21 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. यापैकी 3 लाख रुपयांचा खर्च वगळता अंदाजे 19 लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. आज त्यांच्यावर शेतीचं फारसं कर्ज नाही. पहिलं आम्ही हायब्रिड हे ज्वारी, कापूस, मूग हे असले काही पिकं घेत होतो. त्याच्यात काही भरती होत नव्हती. आता पाईपलाईन केल्यापासून अद्रक हे आपलं पपई याला खातं हे ते चांगले देऊ लागल्यामुळं चांगलं उत्पन्न निघू लागलंय. अगोदरच्या काळी काय नव्हतं. हिर पाईपलाईन झाल्यापासून पाणी शेतात आल्यापासून हे उत्पन्न करू लागला. पहिलं होतं ते हायब्रिड हे ज्वाऱ्या पिकत नव्हत्या. पिकले तर ते धड येत नव्हते. आता हे लागवड चांगला झाला. आता हे आमचा मुलगा करू लागल्यापासून बरं झाले. आता त्यांचा आदर्श आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी घेत असून आमच्या स्वतःच्या बांधावर येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला काय करायचं नाही हे मार्गदर्शन करत आहेत. आमचे मित्र आहेत आंबेगावचे भागवतराव जगताप, रामभाऊ तेलंग, रामकिशन एरमे हे आम्ही सगळी गँग आहे आमची ग्रुप सिस्टम. आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे गोविंदराव पाटलाचा. गोविंद पाटलांकडे एकूण 29 एकर शेती आहे. यापैकी 23 एकरांवर ऊस, 3 एकरांवर पपई, 3 एकरांवर चारा पिकं आहेत. त्यांच्याकडे डेअरी व्यवसाय देखील आहे. केवळ शेतीसाठी पाटील यांनी जनावरांचं संगोपन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. येणाऱ्या काळात गोविंद पाटील परिसरात शुद्ध दुधाची विक्री करण्यासाठी म्हशींची संख्या 100 पर्यंत नेणार आहेत. शिवाय यामुळे शेतीला चांगल्या दर्जाचं शेणखतही उपलब्ध होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना शेतीच्या शेणखतासाठी पशुसंगोपन करण्याचं आवाहन ते करतात. यामुळं अन्न सुरक्षेबरोबर शेतीची सुरक्षा साधली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. गोविंद पाटलांच्या नियोजनानुसार प्रत्येक शेतकऱ्यानं काम केल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना देखील प्रगतीची मोठी संधी असल्याचं ते सांगतात. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.